नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग. म्हणोनी दृश्यपथा अति तू माझा पार्था, भक्तियोगू चौथा म्हणीत लागा. ज्ञानेश्वरीतील अध्याय 18 ओवी क्रमांक 1129. पराभक्ती म्हणजे काय यावर 18व्या अध्यायात ज्ञानदेवांनी अतिशय सविस्तर भाष्य केलेलं आहे. त्यांच्या विवरणाला तत्वज्ञानाची बैठक आहे आणि विवेचनाचा सारा रोग अद्वैताच्या सिद्धांतावर आणि त्याच्या अनुभवावर आहे. भक्ती योगू चौथा असे या ओवीतले शब्द आहेत. त्यांचा अर्थ असा की ही पराभक्ती म्हणजे चौथ्या प्रकारची भक्ती आहे. हे भक्तांचे 4 प्रकार गीतेतल्या 7व्या अध्यायात येऊन गेले आहेत. त्यातले आर्त आणि अर्थार्थी हे पहिले दोघे ऐहिक भूमिकेवर आहेत. आर्त आहे त्याला कोणतं तरी दुःख आहे आणि ते दूर व्हावं अशी इच्छा आहे, तर अर्थार्थी आहे त्याला आपली कोणती तरी कामना पूर्ण करून घ्यायची आहे. हे दोघं सकाम भक्त आहेत हे उघड आहे. तिसरा जिज्ञासू आहे, तोही सकाम भक्तच आहे, पण त्याची कामना कोणत्याही ऐहिकातल्या गोष्टीसाठी नाही, तर आपल्याला ईश्वराची प्राप्ती व्हावी अशी त्याची इच्छा आहे. ती ईश्वराची भेट कशी होईल यासाठी आवश्यक ते आत्मज्ञान आपल्याला कसं लाभेल ही त्याची जिज्ञासा आहे. मोक्षाची इच्छा असणारा असा हा जिज्ञासू भक्त आहे, म्हणजे तो मुमुक्षू आहे. त्याची भक्ती साहजिकच अज्ञानाच्या अवस्थेतली आहे. आर्त आणि अर्थार्थी यांना तर अद्याप ज्ञानाची इच्छाही उत्पन्न झालेली नाही. असे हे पहिले 3 भक्त अज्ञानी आहेत आणि त्यानंतरचा चौथा प्रकार भगवंत सांगतात तो ज्ञानी भक्ताचा आहे. त्या ज्ञानी पुरुषाची भक्ती सर्वश्रेष्ठ होय, ती पराभक्ती. पहिल्या 3घांची भक्ती या ऐहिकाच्या प्रदेशातली सकाम स्वरूपाची आणि भजन किंवा नामस्मरण या पातळीवरची आहे. चौथ्या ज्ञानी पुरुषाची भक्ती साऱ्या दृश्य विश्वाच्या पसाऱ्या पलीकडे असणाऱ्या आत्मतत्वाशी एकरूप होणारी आहे. म्हणून ज्ञानदेव या ओवीत म्हणतात, सारं अज्ञान दूर झालं, ज्ञानाची प्राप्ती झाली आणि त्या ज्ञानाच्या बळावर या साऱ्या दृश्य विश्वाच्या पलीकडे असलेल्या आत्मतत्वाचा अनुभव आला की तिथं या चौथ्या भक्तीचा लाभ त्या भक्ताला होतो. हा लाभ कसा असतो हे सांगताना त्या अवस्थेत जणू मीच मला भेटतो असं भगवंत म्हणत असल्याचं वर्णन ज्ञानदेव करतात. यातला अद्वैताचा भाव स्पष्ट आहे.